तुमच्या अंजनगाव सुरजी पुष्कळ परतवाडी पुष्कळ ह्या झाल्या. भागामध्ये. आणि त्या लोकांनी केळी लावली, केळी लावल्यानंतर भाव नाही भेटले, ते बी लंबे लागले, मग भुईसपाट झाले. पण मग होतं काय की आज बी टॉप प्रुनिंग्स वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्याला नव्याने फुटाव करणे, तुम्ही झाडाला कारण खुंट तुमच्याजवळ आहे की नाही, मग खुंट आहे तर तुम्ही खुंटाला पहिल्या वर्षी उत्पादन कमी मिळेल, ज्यावेळेस तुम्ही त्याचं कटिंग वगैरे ह्या गोष्टी बर्ड वगैरे जे करणार त्या टायमाला, प्रोनिंग ज्या टायमाला करणार. पण नवीन येणारे जे सूट आहेत, नवीन येणाऱ्या ज्या ब्रँड जर तुमच्या व्यवस्थित जर डेव्हलपमेंट होऊन गेल्या ना, ह्या मी तुम्हाला सांगतो की 3 वर्षानंतर त्याला एवढं उत्पादन येणार आहे, कारण त्याच्याजवळ मदर कल्चर हा स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग. तुम्ही आज दुसऱ्या खुंटाच्या नांदी लागताय, ज्या खुंटाने तुमचा पूर्ण परिवार पिढ्या चालवल्या सर, त्या खुंटावरती तुमचा अविश्वास होऊन राहिला, विश्वास दाखवत नाहीये, तुम्ही दुसऱ्या लाभाला बळी पडताय. म्हणजे त्यांचे माझ्या माहितीनुसार त्यांचं म्हणणं आहे का जसं आपण जमिरीचे लावतो, आता नवीन निघाले, कोणी अल्निमो सांगते, कोण ते ट्रँगल आलं, अरे इंडियन तर चालून घ्या, त्याच्यावरच तर सायंटिस्ट आपल्याला सांगून राहिले, पण तिथं फेल होऊन गेले. आपल्या पिढ्यानं त्या जंबीर येऊन 2-2 बंड्या इंधन हे काढलं, फळं काढले एका झाडावर. आज काय झालेले आहेत की बुवा जमिनीची कॅपॅसिटी जी आहे, जे मी आज तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला, ती कॅपॅसिटी प्लस त्याला कारणीभूत वातावरण चेंज नाही करू शकत. वातावरणाचा आपण 1 महिनाभर बी बोलले तर तो कन्सेप्ट बंदच नाही होणार. पण आपल्या शेतांमध्ये आपण आजची जी लीड आहे ते तर कम्प्लीट करायला सुरुवात करायला पाहिजे. बरोबर. मग म्हणून मग आज नाही, 1 वर्षानंतर याच्यापेक्षाही तुम्हाला जबरदस्त रिझल्ट येतील. मग आता 1 वर्षानंतर याच्यामध्ये प्रुनिंग केव्हा करायची आहे, त्याच्यामध्ये तुमचे हे रूट स्टॉक हे जे आहेत, एक्स्ट्राचे ब्रांचेस, वॉटर शूट आहेत, हे केव्हा काढले गेले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला स्वतःला असलं पाहिजे, बरोबर. आणि किंवा एखादी व्यक्तीला जर ट्रेनिंग पर्पज किंवा माझ्याकडे जर 500 कलम लावलेले आहे, मला नॉलेज नाहीये, तर काहीच हरकत नाही, तुम्ही इथं 4 दिवस थांबा, विचारा समोरच्याला. बघा, मला येत नाही, मी खाली बसून जातो, तुम्ही गुरु आहे, तुम्ही सांगा, बरोबर. तर मला शिकायला भेटलं. जर मी म्हटलं की मला सर्व काही, मी सर्वस्व आहे, तर मी म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या 1% पर्यंत नाही पोहोचू शकला असता, कारण 99% शिकायचं आहे. बरं, शिकायचं आपण सगळं 3 गोष्टी करू शकतो आता. एक तर भट्टी खात डायरेक्टली देतात, भट्टी खात बनवून देऊ. नंबर 2 जमिनी सॉइल मध्ये आपण सोडू. नंबर 3 वर्त मारू. ज्या 4 सांगितल्या त्या भूप्रहरीच्या, त्या 4 वर्त, म्हणजे एवढं आम्ही करू शकतो. ह्युमस सोडू शकतात ना, ह्युमस मी बोलतो, ह्युमस आणि मायक्रो. कोणता पालापाचोळा घ्यायचा सर? कोणता बी पालापाचोळा घ्या, जो सुकलेला पालापाचोळा आहे, तुम्ही लिंबाचा घ्या, काही आता हे सागवानाचे पानं माझ्या इथं आहे, सुकले, आम्ही पुरी मल्चिंग केली, पुरी बगीचाने मल्चिंग केली, तयार केला, 8 दिवस झाले. काहीच तुम्ही काहीही घेऊ शकतात, सुकलेलं जेवढंही आहे झाडाचं अवशेष ते घेऊ शकतात.